नमस्कार. मी सुजित आंबेकर लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत करतो. एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो देशात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे, तो साताऱ्यात आहे. तो म्हणजे SIR. भारतीय निवडणूक आयोगानं एक महत्त्वाची मोहीम चालू केलेली आहे आणि सगळ्या आपण बघत आहोत की घराघरामध्ये जाऊन चौकशी केली जात आहे. तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत, किती मतदार आहेत, 18 वर्ष कोणाची पूर्ण झालेली आहेत, कोण नवीन मतदार आहेत, कोणाचं मृत्यू झालेला आहे, कोण आपलं घर सोडून गेलेलं आहे, कोण विदेशात गेलेलं आहे, अशी सगळी बारकाईने माहिती भारतीय निवडणूक आयोगाकडनं घेतली गेलेली आहे. आपल्या सातारा जिल्ह्यातलं आता मी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे, ती म्हणजे साधारण सातारा जिल्ह्यातले 3.5 लाख मतदार कमी केले गेलेले आहेत. आणि हो, आवर्जून मतदार म्हणण्यापेक्षा जी नावं आहेत, मतदार म्हणणं चुकीचं ठरेल, पण नावं जी आहेत ती कमी झालेली आहेत. 3.5 लाख. आता सातारा जिल्ह्यातलं 3.5 लाखाचं समीकरण मतदार यादीमधलं जे कमी झालेलं आहे, याचा फार मोठा फटका हा कुणाला बसला असेल, तो सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांनी परिवर्तन घडवलं, जो काँग्रेसचा बालेकिल्ला होता, राष्ट्रवादीचा होता, आणि ज्याच्यात परिवर्तन घडून भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्हा काबीज केला. हो, मी हे म्हणेन की भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण वलय आणि ताकद ही भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्यात प्रस्थापित केलेली आहे. आता सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रस्थापित केलेली ही ताकद आणि तुम्ही SIRचा संबंध काय आहे असं तुम्ही मला विचाराल, म्हणजे हा प्रश्न विचारू शकता. तर मी सांगेन की सातारा हा अत्यंत दुर्गम भागामध्ये आपला जिल्हा आहे. डोंगर, कडेकपारी अशा भागांमध्ये अनेक गावं आहेत. सगळ्याच गावांमध्ये विरोधी पक्षाचं लक्ष नसतं. त्यामुळे आपण बघितलेलं आहे की अनेक घटनाक्रम, अनेक निवडणुकांमध्ये साधारण संध्याकाळी 5 ते 6 दरम्यानचं जे मतदान होतं ते वाढीव मतदान होतं आणि टक्केवारीमध्ये वाढ झालेली असते. तर प्रत्येक ठिकाणी मध्ये भारतीय जनता पार्टीने घर घर में बूथ, दर दर में भूत, भूत म्हणतोय मी, हा ते बूथ आहे. तर बूथच्या नावारूपाने त्यांनी गावागावामध्ये, घराघरामध्ये आपली अशा पद्धतीने बांधणी केलेली आहे की तिथं जाऊन 5 ते 6 या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करून घेणं. आता जर काही घटनाक्रमांमध्ये बघितलं तर अनेक मृत व्यक्तींच्या नावावर मतदान झालेलं आहे, अनेक स्थलांतरित लोकांच्या मध्ये मतदान झालेलं आहे. हे कसं होतं? अनेक लोकांची नावं गायब असतात. हे कसं होतं? पण याला आता आळा बसलेला आहे SIRच्या रूपाने, आणि हा जो आळा बसलेला आहे यातनं तोटा जो होणार आहे तो थेट भारतीय जनता पार्टीला होणार आहे, हे मी आवर्जून सांगतोय. कारण का हा जो बालेकिल्ला आहे, हा बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीने जो प्रस्थापित केला अनेक वर्षानंतर, तो भविष्यात त्यांचा राहील का नाही हे कठीण आहे. आता मी थोडस आकडेवारीवरती तुम्हाला मी बोलणार आहे की आपण सुरुवात करूया सातारा विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये. सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भूतोना भविष्यती आपले राजे जे आहेत, शिवेंद्रराजे, हे निवडून आले. साधारण 1.5 लाखाचा फरक होता. 1.5 लाखाचं फरकाने त्यांचा विजय झाला. आता या SIR मध्ये सातारा मतदारसंघामध्ये साधारण 62,142 लोकांची नावं कमी झाली. विचार करा, 62,000 म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कमी नावं कुठं झाली असतील तर सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल आहे फलटण. फलटणमध्ये झालेली आहेत 44,491. मान मतदारसंघ. आता मान मतदारसंघ म्हटलं तर तो जयकुमार गोरेंचा मतदारसंघ. तिथंही जबरदस्त चोरस आहे. तिथं जी मतदारांची संख्या घटलेली आहे ती 45,760 मतदारांची संख्या. वाई विधानसभा मतदारसंघ. वाई विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व सध्या राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे करत आहेत, आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये 46,347 मतांची घट झालेली आहे.
आमदार महेश शिंदे यांचा जो कोरेगाव मतदारसंघ आहे याच्यामध्ये 44,360 मतं कमी झालेली आहेत. आता इथं पण इंटरेस्टिंग लढत भविष्यात बघायला मिळेल. हा खरं इलेक्शनचा विषय नाहीये, मी हा SIRच्या बाबतीतच बोलतोय. इलेक्शनचं विश्लेषण येणाऱ्या काळात मी नक्कीच करत राहीन, परंतु SIRच्या रूपातून कुठल्या कुठल्या मतदारसंघावरती कसा कसा परिणाम होणार आहे आपण त्याच्याबद्दल बोलतोय. कराड उत्तरमध्ये मनोजदादा घोरपडे इथं निवडून आलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये 30,016 मतं कमी झालेली आहेत. कराड दक्षिण म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष जे कराड दक्षिणवर होतं, माननीय डॉक्टर अतुल भोसले हे जायंट किलर ठरले आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांनी हरवलं होतं आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये 36,143 घट झालेले मतदार आपण म्हणता येतील. आता सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे आपल्या पालकमंत्र्यांचा, शंभूराज देसाईंचा, तो म्हणजे पाटण मतदारसंघ. पाटण मतदारसंघामध्ये शंभूराज देसाई साधारण 40,000च्या फरकाने निवडून आले आणि आता जी घट झालेली मतदारांची जी संख्या आहे ही 34,119 आहे. आता हे जे घट झालेले मतदार आहेत हे कोणत्या प्रकारचे आहेत मी तुम्हाला सांगेन, की कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले, ज्यांची दुबार नावं आहेत, त्याच्यानंतर काही अपात्र झालेले आहेत कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने, अशी ही सगळी मतदार मंडळी जी आहेत यांची जी संख्या ही 3.5 लाख झालेली आहे. आता जर अनावधानानं कुणाच्यावरती जर अन्याय झाला असेल, आपण एक मध्ये व्हिडिओ बघितला होता प्रकाश राज नावाचा, जे स्वतः इलेक्शन लढले होते आणि त्यांचंही नाव कमी झालं होतं, परंतु त्यांनी आवाज उठवला. आता 3.5 लाखामध्ये ज्या ज्या नागरिकांची नावं कमी झाली असतील त्यांनी आवर्जून, मी म्हणेन की voters.eci.gov.in या पोर्टलवर जाणं गरजेचं आहे. तिथं जर आपलं नाव आहे का नाही हे शोधावं आणि समजा हे जर नाव त्यांना दिसलं नाही तर 6 नंबरचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. तहसीलदार ऑफिस आपल्या जवळचं असेल तिथं जाणं गरजेचं आहे. आणि जर अनेक वर्ष आपण मतदान करत असाल आणि तरी सुद्धा आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपण हा आवाज उठवायला पाहिजे. बरं, एंड ऑफ द डे मी या व्हिडिओचा आता शेवट करतोय की असं म्हणेन की सातारा जिल्ह्यामध्ये SIR प्रणाली जी सातारा जिल्हा प्रशासनाने जी राबवली ती अत्यंत छान पद्धतीने राबवली, अगदी बारकाईने निरीक्षण करून राबवलेली आहे आणि थेट 3.5 लाख मतदार जे चुकीचे मतदार होते, ज्या चुकीच्या मतदारांच्या नावावरती मतदान घडली ती थांबली आहेत. त्यामुळं सातारा जिल्ह्याचं पुरोगामित्व येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल. तुर्तास मी इथं थांबतो. या माझ्या व्हिडिओवरती आपल्या जर काही प्रतिक्रिया कमेंट्स असतील तर नक्की मी त्याचं स्वागत करीन. धन्यवाद.